भस्म स्वरूपात समाधी आहे ना, तर ही दाब इथं मध्ये जाईल, त्याच्यामुळे कोणी प्रेस करायचं नाही, काही नाही, काही नाही, बरोबर. पहिला मुद्दा. तर इथे ही भस्म स्वरूपात आणि वरती आहे ती मूळ स्वरूपात ती समाधी आहे ना. तर आपण तिकडे पण जाणार आहोत वरती. तर हा, तर ही जी समाधी आहे पुजाऱ्याला वरती जाता येत नव्हतं करण्याकरता है ना. बाबा तुमच्या चरणाला नमस्कार अर्पण महाराज बाबाला. तर ज्या वेळेस ते बाबा मग इथं आले है ना, हे सर्व रूपात फिरतात. दर शुक्रवारी, आता शुक्रवार होता ना, तर ती सारवल्या जाते परत. हे पुजाऱ्याला तसे सारून येतात है ना. हा, सारवतात. त्यानंतर पुढे होतं काय का दर याच्यात वाळू पडतं 8 दिवसात परत. इथं आल्यावरच लोकन करून तर मी तुम्हाला दाखवेल है ना. तर त्याचं हे पडतं, वाळू पडतं, तर तिथनं ते बाहेर जातात, फिरतात आणि परत मध्ये जातात. कारण की भरतरीनाथ हे पाताळात गेलेले है ना. हा, तर पुढे इथे नागपंचमीला भरपूर मोठी यात्रा भरते. तुम्हाला इथे चालायला पण जागा नसते. कमीत कमी आपण तिथनं टर्न घेतला तर तिथपर्यंत गाड्या लागलेल्या असतात. नागपंचमीला, नागपंचमीच्या दिवशी आदल्या रात्री इथे हे ठेवलं जातं. हे जसं वाडगा आहे ना मोठं दुधाचं, हे दरवाजा बंद केला जातो. पालखी वरच्या मंदिरामधून निघते, गावातून फिरून येईपर्यंत इथे ते दूध संपलेलं असतं सर्व. ज्याचं नशीब त्यांना दिसतं का हे लावलेलं असतं, तरी मध्ये म्हणजे बाबा सर्व रूपात येऊन ते प्राशन करून परत अंतर्धान होतात. तर आता मी तुम्हाला भरतरीनाथ बाबांची कथा सांगणार आहोत है ना. तर सर्वांनी ऐकायची. तर भरतरीनाथ हे कोणाचे पुत्र आहे? बरोबर, सूर्याचे है ना. ज्या वेळेस भरतरीनाथ बाबा सूर्य है ना, सूर्य हे आकाश मार्गाने जात होते, त्यावेळेस त्यांचं लक्ष कुठे जातं? उर्वशीकडे. उर्वशी ही देखणी असते. आता अप्सरा म्हटल्यावर देखणीच, तर तिला बघून याची काम वासना जागृत होते. कोणाची? सूर्यदेवाची. तर त्यांचा वीर्य पाहत होतो. तर ते जे थेंब पडत असतात खाली, तर त्याचे 2 भाग होतात. एक पडतं लोमेश ऋषींच्या आश्रमामध्ये आणि एक पडतं कौलिक ऋषींच्या भिक्षा पात्रामध्ये. कौलिक ऋषी जे राहतात ना, कौलिक ऋषी ते कुठे असतात का? ते निघत असतात बाहेर भिक्षा मागण्याकरता. ज्यावेळेस ते काही लावत असतात आश्रमाच्या आपल्या, त्यावेळेस ते भिक्षा पात्र खाली ठेवतात, त्यावेळेस ते भिक्षा पात्रामध्ये पडतं. आणि ज्यावेळेस ते भिक्षा पात्र येतात त्यावेळेस त्यांना जाणवतं का यामध्ये द्रुमिल नारायणाचा अवतार होणार आहे. कोणत्या? हा, तर त्यांना ते त्यांच्या योग सामर्थ्याने कळतं का हे जे पडलं आहे सूर्याचं वीर्य आहे, तर यामध्ये 3103 वर्षांनी ज्या वेळेस कलियुग सुरू होईल. काय सुरू होईल? म्हणजे विचार करा, आपण कुठे जगतोय आता? कलियुगात. म्हणजे 3101 वर्षाने कलियुग सुरू झाल्यावर भरतरीनाथाचा जन्म होणार होता. कधी? हा, कलियुग सुरू झाल्यावर 3101 वर्षाने भरतरीनाथाचा जन्म होणार होता. म्हणजे विचार करा कलियुग किती मोठे आहे. त्याप्रमाणे मग ते काय करतात, ते भांडे घेतात, भरतरी म्हणतात त्याला, त्या पात्राला ते घेतात आणि एका गुहेमध्ये सुरक्षित ठेवून देतात. जसजसे दिवस भरू लागतात त्याप्रमाणे काय होतं, जसजसे दिवस भरले जातात त्याप्रमाणे ते मूल वाढू लागतं, मध्ये तो गर्भ वाढू लागतो, ती भरतरी अपुरी पडायला लागते. बरोबर आहे की नाही? ते वाढायला लागली ती अपुरी पडते ती. मग ती त्यावेळेस काय होतं, पावसाचे दिवस असतात, ती गुहेत ठेवलेली असल्यामुळे तर तिथे विजांचा गडगडाट होत असतो. तर एक वीज पडते, त्या गुहेवर पडते, त्यात एक दगड लागून त्या भरतरीला लागून ती भरतरीचे 2 भागा होतात आणि त्यात ते बाळ गडबड बाहेर पडतं. ते बाळ बाहेर पडल्यावर होतं काय का
त्याच वेळेस एक हरिण असते, ती प्रसूत होत असते, तिला 2 पार्ट्स होतात, त्यामध्ये घरघर जाऊन हे भरतरीनाथ त्यांच्यात पडतात. तर त्या हरणीला काय वाटतं का हे पण आपलंच बाळ आहे, माझंच बाळ आहे, म्हणजे आता किती झाले 3 झाले. मग तिचं पण पालन पोषण करायला लागते. मग असे दिवस मागून दिवस जातात. भरतरीनाथ 2 वर्षाचे होतात, ते पालापाचोळावर जगायला लागतात, तिचं दूध पितात काही दिवस, त्याच्यानंतर मग हळूहळू मोठे होतात अजून, तर ते दूध प्यायला काय म्हणतात पालापाचोळा खायला लागतात त्यांच्यासारखं. आणि भरतरीनाथ तिथे असल्यामुळे त्यांना याची भाषा पण कळायला लागते. कशाची? प्राण्यांची, पशु पक्ष्यांची भाषा कळायला लागते. पुढे होतं काय जसे मोठे होतात त्याच वेळेस एक ब्राह्मण तिकडे येत असतो. तो बघतो का जयसिंग नावाचा ब्राह्मण असतो, तो येतो बघतो, अरे हे बाळ एवढ्या जंगलामध्ये काय करतंय, इथं एवढं छोटं बाळ आहे आणि त्याला बोलता पण येत नाही, ते कुई 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 हरणावाणी करायचं, कारण की ती भाषाच माहित नव्हते ना आपली मानवीय भाषा. मग त्या प्रकारे ते काय करतं, मग तो त्याला धरतो, ते हरिण पळून जाते. आता मानव आल्यावर ते पळून जाणार, मग ते त्याला पकडून त्याला विचारतात बाबा तू कोणाचा काय ते विचारपूस करतो, पण त्याला बोलता येत नाही, कुई कुई करतो हरणावाणी. त्याला वाटतं गुंगा असेल, याला काही बोलता येत नाही. मग आता आपण काय करूया, त्याला बघूयात आजूबाजूला कोणी आहे का नाही, तर मग आपण घरी घेऊन जाऊ. त्या ब्राह्मणाने शोध घेतात, कोणी सापडत नाही, मग त्याला घेतात घरी जातात. ती हरिण बघते मागे मागे येते, कारण ती आई होती ना त्याची, ती येते बाहेर बघते, अरे माझा मुलगा घेऊन गेले, काय होईल आता, बरोबर आहे का नाही. तर मग पुढे होतं काय का मग भरपूर दिवस जातात, मग तो माणसाळ्या जातो, त्याला पण आपली भाषा यायला लागते, त्यांच्यामध्ये राहू लागतो, कोणी येत नाही, मग ते त्याचं पालन पोषण करायला लागतं भरतरीचं. मग ते एक दिवस काय होतं का ते गाव सोडून पुढे जातात, पुढे आपल्या याला दरमजल करत परत व्यापाऱ्यासारखे जातात. तर त्याच्याकडे तिला तरी चालू मोबाईल चालू शूटिंग चालू आहे, बस तर पुढे होतं काय का दरबदल करत ते काशी क्षेत्री जातात. कुठे जातात? काशी क्षेत्री. काशी क्षेत्री गेल्यावर तिथे वास्तव्य करतात. एक दिवस भद्रनाथांना घेऊन जयसिंग कुठे जातो? काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जातात. तर ज्या वेळेस आपण जसं म्हणजे आलो बाबांच्या दर्शन घेण्याकरता असा पाय ठेवला आपण, जसा काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये भरतनाथ पाय ठेवतात बाबा, त्यावेळेस काशी विश्वेश्वर स्वतः आवाज देतात पिंडीमधून, यावे भरतरी दर्शनास यावे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट, साक्षात देवाच्या पिंडीतून आवाज येतो आणि ते म्हणतात यावे भरतरी दर्शनास यावे. मग हे कोण ऐकतं? जयसिंग, त्याचे वडील जे झाले असतात ते ऐकतात. देवाने आवाज दिला म्हटल्यावर हे काहीतरी दैवी शक्ती असेल नाही का त्यांच्याकडे. मग ते जातात, त्याच्या पत्नीला सांगतात का असं झालं, मग हा कोणीतरी दैवी अवतार असेल. मग त्या प्रकारे होतं काय, नंतर मग ते त्याला घेतात, पुढे दरबदल करत असतात, एक गावामध्ये येतात, व्यापार चालू असतो त्यांचा. तर पुढे भरतनाथांना मोठमोठे होऊ लागतात, त्यांचे सौंदर्य तयार होतात. तर एक दिवस पण भरतनाथांच्या आयुष्यामध्ये राजयोग लिहिलेला असतो. काय राजयोग असतो त्यांच्या याच्यामध्ये, जसं कुंडलीमध्ये राहतं ना राजयोग, तसाच त्यांच्या याच्यामध्ये राजयोग होता नाही का. तर मग पुढे होतं काय का ते जयसिंग त्या यांच्याबरोबर मोठे होत असतात. कालांतराने होतं काय, ते मोठे होत असताना हे जे असतात काय म्हणतात त्यांना, जयसिंग ते त्यांना एक दिवस दरोडेखोर येतात आणि मारून टाकतात. मग ते त्यांचा क्रियाकर्म करतात भरतनाथ आई वडिलांचा. क्रियाकर्म केल्यावर ते तिथे शोक करत बसले असतात. तिकडनं काही व्यापारी येतात, पुन्हा चालत चालत व्यापारी येतात. तर ते म्हणतात बाबा काय तू बस, मग ते सांगतात का असं झालं माझ्या आई वडिलांना दरोडे करणार, मी शोक करत बसलो इथं, म्हणजे आता तुझं मागे पुढे कोणी राहिलं तर तू आमच्या सोबत
चल. त्याप्रमाणे ते त्यांच्या सोबत घेऊन त्याला जर मदत करता जात असतात तर व्यापाऱ्याकडे माल असतो. एक दिवस ते कुठे येतात, एका जंगलामध्ये येतात. तो माल असतो. तर जंगलामध्ये आल्यावर आता तिथे मुक्काम करायचा असतो त्यांना. तर कोल्हेपुरी होते तिथे. ते कोण ऐकतं? भरतरीनाथ ऐकतात का कोल्हेपुरी झाली आणि ते सांगताय का इथे गुंड येणारे आणि दरोडेखोर येणारे आणि हे लुटून यांचं सर्व माल नेणारे. आता पशुपक्ष्यांना आधीच कळतं पुढे होणार काय काय नाही. त्याप्रमाणे ते भरतरीनाथांचं हे करतात. भरतरीनाथ त्यांना सांगतात व्यापाऱ्यांना का असं होणार आहे तर तुम्ही हा माल आपला सुरक्षित जागेवर ठेवा. तर मग ते ठीक आहे, ऐकण्यात काय हरकत नाही ना. मग ते काय करतात, तिथे ठेवतात आणि माल पण ठेवतात आणि राखण करत बसतात. तर राखण करता करता होतं काय, रात्री दरोडेखोर येतात, मुली लपलेले असतात, सावध असतात, त्यांना पिटाळून लावतात. ही बातमी विक्रमादित्यपर्यंत पोहोचते. तो कोण असतो? उज्जैनचा राजा असतो. उज्जैनचा राजा असतो. मग तिथे उज्जैनचा राजाला कळल्यावर म्हणतात का भरतरीचा आपल्या राज्यासाठी उपयोग होईल. म्हणजे आपल्याला आधीच कळतंय का आपल्या राज्यावर काय संकट येणार आहे. मग ती आईला सांगतात मी भरतरीला आणणार इथे आणि त्याला पण तू आपल्या माझ्या लहान भावासारखा किंवा मोठ्या भावासारखा तू त्याला सांभाळ मानायचं. आजपासून तू माझा भाऊ राहणार आहे. तर मग ते जातात, त्यांना सांगतात, व्यापाऱ्यांची लाडी उडी लावून त्यांना भरतरीनाथांना घरी घेऊन येतात. म्हणजे त्यांच्या कुंडलीत काय होता? राजयोग आला का नाही राजयोग? हा, तर राजयोग आला. मग ते त्याच्यात त्या भोगविलासामध्ये रमून जातात भरतरीला. मग जा शिकायला जा, हे कर ते कर, असं कर तसं कर. याची पण त्यांचे नाथपंथामधले होते, त्यांना नाथपंथाचा विस्तार करायचा होता बाबांना. हे ते विसरत चालले होते. याची काळजी कोणाला लागते? सूर्याला लागते. त्यांचे वडील सूर्य त्याला लागते. मग ते दत्तप्रभूंकडे जातात. दत्तप्रभू आणि जे दोन ऋषींचे पडले होते, एक लोमेश ऋषी आणि कौलिक ऋषी. कौलिक ऋषी भरतरीनाथ घेतला. लोमेश ऋषी ज्याच्यात कोण घेतो? अगस्ती. अगस्ती मुनी आहे की नाही? अगस्ती मुनी ते घेतात. बरोबर जन्म. तर म्हणे माझे दोन पुत्र आहेत, एक अगस्ती देवदेव करू राहिला, देवाचं नामस्मरण करतोय. हा काय करतोय? भरतरी राजविलासामध्ये डुबलेला आहे, त्याला तुम्ही मार्ग द्या म्हणे. मग भरतरी दत्तप्रभू त्यांचं सांगतात त्यावेळी त्यावेळेस मी करेन, कारण की मीच त्याचा गुरु राहणार आहे, मी ते काय करायचं ते करत. मग सूर्य देव निघून जातात. मग एक दिवस काय होतं पुढे, ज्या वेळेस त्या राज्याचे पण काय म्हणतात त्याला प्रधानमंत्री असतो, त्याची कन्या पिंगला ही खूप रूपवान असते दिसण्याला, म्हणजे अप्सरासारखीच असते. तो तिचं लग्न भरतरीशी लावून देतो. गाणं ऐकलं मगाशी पिंगला. हा, तर राजा भरतरीनाथांच्या किती राण्या होत्या? 1200 राण्या होत्या. हा, किती? 1200 राण्या होत्या. त्यानंतर सर्वात आवडती पिंगला. तर त्याप्रमाणे ते या राजविलासामध्ये भोगविलासामध्ये डुबलेले असतात. त्यातून त्यांना बाहेर काढायचं असतं. मग पुढे होतं काय, दत्तप्रभूचे मायाजाळ करतात. एक दिवस हे आणि यांचे सैन्य याच्याकरता कुठे जातात? जंगलात शिकारीसाठी, हरणाची शिकार करण्यासाठी. तर शिकार करण्यासाठी गेल्यावर तिथे यांना तहान लागते, पण आसपास भर अरण्यात जातात, तिथे कुठेही पाणी नसतं. आता आपल्या पाण्याची बाटली नाही भेटत, आपण कसं म्हणतो पाणी कधी देते, पाणी कधी देते, पाण्याची बाटली कुठे, पाण्याची बाटली कुठे. त्याप्रमाणे त्यांना इतके कासावीस होतात का त्यांना पाणी भेटत नाही. मग दत्तप्रभू तिथे जातात आणि आपल्या मऊ जाळ्याने माया जाळ्याने काय तयार करतात? पाण्याचे एक तलाव तयार करतात. आपली पर्णकुटी म्हणजे आश्रम तयार करतात, है ना. मग आश्रम तयार केल्यावर पुढे होतं काय, भरतरीनाथांना ते दिसतं. मग ते जातात आणि पाणी प्यायला लागतात. पाणी प्यायला लागतात. जेव्हा ते दत्तप्रभू एक साधू वेशात असतात, ते म्हणतात थांब, कोण आहे तू? तू कशात त्याला हात लावून राहिला? तुझा गुरु कोण आहे? म्हणजे म्हणतात मी अजून गुरु केलेलं नाही, मी तहानेने व्याकुळ झालाय, मी उज्जैनचा राजा आहे, मला पाणी प्यायचंय, खूप तहान लागली, माझा जीव कासावीस होतोय. म्हणजे तुझा गुरु नाही ना, तू पाणी पिऊ शकत नाही. तू जर पाणी पिला
तर तू मरणाचं पात्र होईल, तू पापीचा भागीदारी होशील, असा कोण म्हणतो? दत्तप्रभू म्हणतात. तर मग ते म्हणतात का माझा तर गुरु नाही, पण मग मी गुरु करतो नाही का, मग म्हणे चाल लगेच उपदेश देतो मी तुला, तू आत्ताच तप करायला लाग 12 वर्ष. तर ते म्हणणे माझं आत्ताच लग्न झालं, मला गोविलाच घ्यायचंय, मला राज्य करायचंय, माझं बघायचंय मला सर्व अजून. मग म्हणतात ठीक आहे चालतंय, पण तू पाणी पिऊ शकत नाही. पण ते मग भरतनाथ म्हणतात का ठीक आहे, मी 12 वर्षानंतर तुम्ही सांगशाल त्याप्रमाणे मी करेल, याच्यामध्ये येईल नाथपंथामध्ये आपल्या दीक्षा घेईल आणि तप सामर्थ्य करेल 12 वर्ष आहे ना. तर मग त्यानंतर ते ठीक आहे चालतंय. मग दत्तप्रभू म्हणतात तू पाणी पी. मग पाणी पितात, हे भद्रनाथ जातात आणि त्यांच्याकडून ती आठ घेतात. 12 वर्ष तू परत हे करायचं आहे ना, आपल्या त्याच्यात यायचं उपदेश घ्यायचा. तर त्याप्रमाणे भद्रनाथ निघून जातात, त्यांचे सैन्य निघून जातात, तिकडे मायाजाळाने तयार केला सर्व परत दत्तप्रभू निघून जातात, सर्व आपलं जसं जैसे ते करून. त्यानंतर 12 वर्ष जातात आणि तिथे त्यांची पिंगला. तर आपण एकमेकांशी बोलतो नवरा बायको, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, बरोबर आहे की नाही. त्याप्रमाणे त्यांचं रात्रीचं भाषण चालू असतं नवरा बायकोचं. पण पिंगला जेव्हा ते समजा मी जर गेलोच तर तू काय करशील पिंगला, तुम्ही गेले तर मग मी लगेच माझा जीव देऊन टाकेल. ठीक आहे, म्हणतात आपण परीक्षा घेऊची. हे जातात परत जंगलात, तिकडे रक्ताने माखलेले कपडे घरी पाठवून देतात आणि सांगतात का मला वाघाने हल्ला करून ठार केलं. त्याप्रमाणे तिला कळतं, पिंगलाला शोक अनावर होतो, राज्यात शोकाळा पसरते आणि तिकडे सरण रचलेलं असतं आणि पुतळ्यासारखं करून तिथे ते जाळायची तयारी चालू असते स्मशानामध्ये है ना. तर पिंगला जाते आणि डायरेक्टली त्याची ते उडी मारते आणि ती भस्मसात होऊन जाते. मग यांना काहीतरी माहित नसते, रात्री यांना जशी वेश असते तिकडेच कळते का पिंगलाने उडी मारल्याने आपलं जीवन समाप्त केलं तुमच्यासाठी. तर मग हे काय करतात, हे डायरेक्ट तिकडे धावत पळत जातात आणि स्मशानातच राहतात, कारण की ती आवडती राणी असते, बरोबर. तर पुढे होतं काय, असे दिवस जातात, त्यांना विक्रम राजा त्यांचा भाऊ समजवतो, प्रजा संभवते, मोठमोठे ज्ञानी लोक समजवतात काय याच्यात नाही, एक दिवस सर्वांना जायचंय, पण ते कोणाचंही ऐकत नाही. असे 12 वर्ष जातात. 12 वर्ष गेल्यावर त्यांचे हाडं खिळखिळे, जसं माणिकप्रभूचं झालं होतं तसं त्यांचं व्हायला लागतं. ते पिंगलाच करत असतात. त्यावेळी परत सूर्यदेवाला काळजी वाटते, आपला एक काय करू राहिला नाही, एक पोरगा काय करू, आपल्याला वाटत ना मुलांचे काय, एक पोरगा काय करते, एक पोरगा काय करते, भोगीला संबंधित पुरुष होत चाललं. मग परत दत्तप्रभू झाला. दत्तप्रभू म्हणतात काळजी करू नको, माझा शिष्य मच्छिंद्रनाथ बाबा येतील आणि त्यांचा शिष्य जो आहे परम शिष्य गोरक्ष माझ्याकडे, मी त्याला पाठवलं आणि त्यांना या भोगीलासातून बाहेर काढेल. मग सूर्यदेव परत निघून जातात. त्याप्रमाणे गिरनार पर्वती दरमजल करत करत यात्रा करत करत गोरक्षनाथ बाबा कुठे येतात, गिरनार पर्वती येतात. गिरनार पर्वती आल्यावर तिथून दत्तप्रभू म्हणतात अरे गोरक्षा बरं झालास, मला तुझे शेत काम आहे, तुला ते करायचंय. मग गोरक्षनाथ आज्ञाधारी ते बोलतात सांगा गुरुदेव काय काम आहे, मी लगेच जातो. मग ते सांगतात का असं असं आहे, उज्जैनी गायवंतिका नगरीमध्ये भरतरी आहे, त्याला सर्व इत्यादी माहिती सांगून त्याला आपल्या नाथपंथामध्ये नाथपंथाची आठवण करून द्यायची, तर ते कार्य तुला करायचंय, तू लगेच जा है ना. मग ते लगेच गणास योजना डायरेक्टली तिथे येतात स्मशानात. तिथली ती प्रतिक्रिया बघतात का काय ते बघतात लांबूनच, काय भरतरी काय करून राहिला, ठीक आहे हा असा काय ऐकणार नाही. मग ते जातात एका कुंभाराकडे जातात, तिथून मडकं घेतात, गाड्या असतात मग ते घेतात, त्याला कलर देतात, त्याला डोळे बिळे काढतात आणि येतात, त्याला बाटली नाव देतात. बाटली म्हणून जसं आपण कसं माझं नाव संतोष आहे तसं तिला गाडीला काय नाव देतात, बाटली. म्हणजे येतात आणि डोक्यावर घेऊन त्या स्मशानातून त्याच्या समोर चालू लागतात आणि ठेस लागण्यासाठी करून ते गाडी सोडून जातात आणि पडतं आणि ते फुटतं. मग फुटल्यावर होतं काय का ते रडायला लागतात, अरे माझी बाटली फुटली, बाटली नावलेलं असतं ना, माझी बाटली फुटली, माझी प्रिय बाटली होती, आता कशी काय भेटल असं तसं ते कोणते बघत राहतात, त्यांना मजा वाटते. हा काय हा योगी माणूस आहे,
आणि हा कशासाठी रडू राहिला? या मडक्यासाठी. अशी किती मडके भेटतील म्हणे? किती मडके भेटतील? मग होतं काय का ते जवळ येतं सांगतात, अरे तू चांगला योगी दिसतोय आणि त्या मडक्यासाठी तू रडू राहिला, असे किती मडके? नाही नाही, ते माझं एकदम प्रिय मडकं होतं म्हणे, आणि असं मडकं मला भेटू शकत नाही म्हणे. ही बाटली आहे, मडकं नाही म्हणे, ती बाटली माझी आवडती बाटली आहे ती. मग म्हणे का, मग ते भरपूर समजून सांगत होते ना त्यांना, पण ते वर्षराव काय ऐकत नाही. मग वर्ष असताना तू काय इथं बसलाय? तू काय इथे बसलाय? तर मग ते काय म्हणतात, काय कोणाला जाऊ दे तू काय इथे बसलाय? तर मग होतं काय पुढे ते ज्या वेळेस मग ते सांगतात, अरे माझी पिंगला आवडती बायको होती, ती गेली मला सोडून, त्याच्यामुळे मी स्मशानात बसलोय. आरती गेली, मग ती एक दिवस माणसाला जायचं, तू काय इथे बसलाय तिच्या करता? ती सजीव होती, तुमची मडकं आहे, तुम्ही 1000 मडका, जर मी तुला 1000 पिंगला दिल्या तर तू काय करशील? म्हणजे असं कुठं शक्य आहे का? मडके आणू शकतो आपण, पिंगला तुम्ही कसे आणशाल? म्हटलं देतो तुला, थोडं तुझी पिंगला तुमची. मग ते कामाश्रम व्यवस्थात आणि हजारो पिंगला तिथे तयार होतात. म्हणजे बघ तुझी पिंगला कोणता आहे, मार टाक. त्या सर्व पिंगला येतात, म्हणजे मी पिंगला सर्व उत्तर विचारतात करते बाबा, ते सर्व उत्तर सांगतात, हा बरोबर सर्व सांगितलं, आता माझी पिंगला कोणती आहे? मग त्या पिंगला पुढे ते समजून सांगते, स्वामी मी हा देह सोडून तेव्हाच गेले, आणि तुम्ही व्यर्थ माझ्यासाठी शोक करू नका, कारण की मला एक दिवस तरी जायचं आहे, सर्वांना एक दिवस जायचंय. तुम्ही शोकमग्न यातनं बाहेर या, तुमचं कार्य वेगळं आहे ते तुम्ही करा. मग ते भानावर येतात आणि मग गोरक्षनाथ त्यांना समजून सांगतात, आणि वेळानुसार परत ते सर्व पिंगला गायब करतात आणि मग सांगतात, अरे मी गोरक्ष आहे आणि तू भरतरी आहे, तू नारायणाचा अवतार आहे, आणि आपलं कार्य काय की तू विसरलाय, त्यासाठीच मी आलो होते. मग ते त्यांना घेतात आणि आपल्यासोबत मग परत दत्तप्रभूंकडे घेऊन जातात. मग दत्तप्रभू त्यांना नाथपंथाची दीक्षा देतात, आणि पूर्ण जे मच्छिंद्रनाथांना धडे दिलेले असतात ते कोणाला देतात? भरतरीनाथांना देतात. अशा प्रकारे भरतरीनाथ त्या जीवनामधून बाहेर कसे असतात, म्हणजे माणूस किती मोहमायामध्ये अडकलेला असतो, म्हणजे देवांनाही चुकलं नाही तर आपण कोण आहे? तर आपण एक लक्षात घ्यायचं, हे नश्वर आहे आपलं सर्व. आपण जे म्हणतो ना, मला हे नाही भेटलं, मला ते नाही भेटलं, काही कशात नाही. देवांना चुकलं नाही तेव्हा आपण कोण आहे? देवाची बायको पिंगला ती गेली सोडून, 1200 राण्या होत्या, बरोबर? म्हणजे एक दिवस सर्वांना जायचंय, कोणी काय कोण मोठा कोण नीच कोण काय, हे सर्व सोडून आपल्याला सर्वांना एकत्र राहायचंय, सर्वांना शिकवण द्यायची, नाथपंथाची ही शिकवण आपल्याला वाढवायची, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे आपण बाबांची कथा ऐकली ना. ओम नमो हरे, ओम नमो हरे, कट करू का?